DPA न्यूज मराठी, शोध सत्य बातमीचा. नाशिक पश्चिम मतदारसंघाच्या कार्यसम्राट आमदार सीमाताई हिरे, भाजप नेते महेश हिरे, नाशिक शहराध्यक्ष सुनील केदार, भीमराव कडलक पाटील, अशोक काळे, माणिक गायकर, अशोक जाधव व हिरामन शेठ बेंडकोळी यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभाग क्रमांक 8 मधून भारतीय जनता पक्षाच्या अधिकृत उमेदवारांनी जोरदार शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केला. भाजपच्या वतीने कविता लोखंडे, उषाताई बेंडकोळी, अंकिता शिंदे, प्रवीण पाटील यांनी मोठ्या समर्थकांच्या उपस्थित अर्ज दाखल करून निवडणूक रणशिंग फुंकले आहे. यावेळी उमेदवारांनी विकासाच्या मुद्द्यावर आपली भूमिका स्पष्ट केली. गेल्या अनेक वर्षांपासून प्रभागातील नागरिकांच्या सुखदुःखात सातत्याने सहभागी राहत कोरोना महामारीच्या काळात सॅनिटायझर, बेड, औषधे, अन्नधान्य किट यांसारखी मदत करण्यात आली. तसेच माजी नगरसेवक म्हणून प्रभागात अनेक लोकउपयोगी विकास कामे करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. या प्रसंगी बोलताना उषाताई बेंडकोळी यांनी प्रभागातील नागरिकांना आवाहन करत म्हटले की विकास, सेवा आणि विश्वासाच्या जोरावर भाजपच्या 4ही उमेदवारांना विजयी करा. भाजपच्या जो अर्ज मी भरलाय तर आपले भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांची विचारधारणा मला आवडली आणि त्या पक्षामध्ये प्रवेश करून लोकांपर्यंत काही समस्या जाणून घेतल्या, म्हणून मी हा अर्ज भरलेला आहे. नेमकं कुठल्या मुद्द्यावर आपण ही निवडणूक लढताय? निवडणूक लढायचं काम एकच आहे की आता शहरामध्ये बघितलं तर गेल्या 4 वर्षापासून आपल्या नाशिक महापालिकेमध्ये नगरसेवक नाही आहे आणि प्रशासन चालू आहे. लोकांचे आता बरेचसे आम्ही सर्वे करतोय, भेटी घेतोय, तर लोकांच्या अशा समस्या आहेत की आमच्या कामं होती नाही आहे. आपल्या मूलभूत ज्या सुविधा आहेत, रस्ते, लाईट, पाणी, ड्रेनेज, उद्यानं, असे बरेचसे कामं राहून गेले. त्या मुद्द्यावर या ठिकाणी मी निवडणूक लढत आहे. गेल्या काही वर्षापूर्वी कोरोना महामारीमध्ये पूर्ण जगामध्ये कोरोना महामारी होती. आपण कशा पद्धतीने नागरिकांच्या समोर मदत केली त्यांना? कोरोनाचा काळ म्हणजे आई मुलाला धरत नव्हते, हा काळ त्यावेळेस होता. कारण घरामध्ये किती गडगंजे प्रॉपर्टी असू द्या, काही असू द्या, माणूस धरत नव्हत्या टायमाला. आणि त्यावेळेस परिस्थिती अशी होती का कुणीच कुणाला भेटत नव्हतं त्यावेळेस, कारण घराच्या बाहेर पडणं म्हणजे मोठं मुश्किल होतं. पण आम्ही लोकांशी कॉन्टॅक्ट करून त्यांना कशी सुविधा पुरवता येईल, कसं त्यांना गरजू वस्तू पोहोचवल्या जातील, असं औषधं असेल, कुठं तर व्हेंटिलेटर असेल, कुठं त्यांना बेड असेल, आम्ही मोबाईलच्या मार्फत आम्ही त्यांच्या सुविधा उपलब्ध करून दिल्या. या माध्यमातून या भागामध्ये जर बघितलं, हा सगळ्यात मोठा भाग आहे. याच्यामध्ये झोपडपट्ट्या देखील आहे. या माध्यमातून असे कोणते आपण ठोस कामं करणार आहेत, काय सांगाल? ज्यावेळेस नगरसेवक असताना मी त्यावेळेस आपले रामराजन पानटाकी असेल, बळवंतनगरचं मोठं गार्डन आहे, तिथेच प्रत्येक पानटाकी बांधलेली आहे. बळवंतनगरच्या ठिकाणी एक लायब्ररी बांधलेली आहे. गंगापूरमध्ये पण बरेचसे विविध स्वरूपाचे असे कामं मी त्या भागात केली. परत आनंदी शाळा असेल तर त्यावेळेस अगोदर मागच्या नगरसेवकाने त्याला कुदळी मारली, ती अर्धवट काम राहिलं होतं. त्यानंतर मी नगरसेवक झाल्यानंतर ते काम पूर्ण करून विद्यार्थ्यांची सोय करून दिली. आपण जर बघितलं, सध्या रोजगाराचा सगळ्यात मोठा विषय आहे. तरुण मुलांना हाताला काम नाही आणि महिलांना बचत गटाच्या माध्यमातून का होईना त्यांना काही व्यवसाय, महिलांवर होणारे अत्याचार, याबाबत तुम्ही कसं बघता, काय सांगाल? आत्ता बघितलं तर सर्वच मुलं जे आहे ते काही अनपढ नाही आहे. मुलं शिक्षण घेतात ते, पण रोजगार हाताला नाही आहे. पण त्या रोजगाराच्या माध्यम मी प्रयत्न तर करत राहणार आहे. राहिला महिलांचा विषय, बचत गटामधनं त्यांना कसं रोजगार उपलब्ध होईल याच्यासह मी प्रयत्न करत राहणार आहे. आणि आता बघितलं शहरामध्ये की प्रत्येक भागामध्ये की आता हे गुंडगिरी जी वाढली ती भयमुक्त करणार. आपल्या पक्षाच्या माध्यमातून प्रभाग क्रमांक 8 मधून नागरिकांना आपण काय आवाहन करणार? नागरिकांना आवाहन करायची गरजच नाही आहे, कारण मी घराघरात लोकांच्या सुखदुःखामध्ये पोच असते. जरी माझी 2 टर्म मध्यंतरी गेली असेल, पण तरी पण माझा जो परिचय आहे लोकांपर्यंत मी ठेवलाच आहे. आणि लोक स्वतःहून सांगतात की त्या यावेळेस तुम्हाला आम्हालाच असं नगरसेवक तुम्ही हवेत हवं, असे लोकांचीच कल आहे त्या ठिकाणी. आता मी बरंचसे आता आम्ही जवळजवळ 1 महिन्यापासून आम्ही लोकांपर्यंत पोहोचतोच आहे. पण आम्ही जे जुने लोक असाल तर ते जुने लोकच माझा प्रचार करतात. आता सध्या जी लोक नवीन पिढी आता काही लोक आले ते नाव नोंदवलेत की ते सुद्धा सांगतात की आता ताई ह्या कोण होत्या. लोक तेच सांगतात की ह्या जुन्या नगरसेविका होत्या आणि त्यावेळेस त्यांनी कामं खूप चांगले केले. तर त्यावेळेस आम्हाला ही उषाताई बेंडकोळीच या भागात नगरसेविका पाहिजे. भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आपला पॅनल कसा तयार झाला आहे?
भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून तर आत्ता तर म्हटलं तर वावगं ठरणार नाही. अतिशय चांगले असे ज्यांनी आम्हाला प्रदेशाध्यक्ष आपले रवींद्र भाऊ चव्हाण आहे, त्यांनी जे उमेदवार दिले ते आम्ही स्वीकारले. कारण आम्ही ज्यावेळेस पॅनल आम्ही जो 22 लोक आम्ही जेव्हा फिरत होतो इच्छुक उमेदवार, आम्ही लोकांना सांगायचो की तुम्ही उमेदवार कसे फिरतात ते, की आम्ही सगळं सांगायचो आमचं कोणाला तिकीट फायनल तर नाही आहे, पण आम्ही इच्छुक उमेदवार म्हणून फिरतोय. आणि इच्छुक उमेदवार फिरत असताना पण आम्ही सांगितलं की आमच्यामध्ये कोणतेही 4 उमेदवार तुम्ही दिले तर आम्ही ते स्वीकारायला तयार आहोत म्हणून असं. आणि पक्षाने विचार करून आम्हाला ते 4 उमेदवार डिक्लेअर केले. तुमच्या व्यतिरिक्त दुसरे 3 उमेदवार कोणते नाव काय? त्याच्यामध्ये आत्ताच आम्हाला जो पक्षाने बी फॉर्म दिलेला आहे त्या बी फॉर्ममध्ये आता आपल्या अंकिताताई महेंद्र शिंदे आहेत, त्याच्यानंतर कविता दशरथ लोखंडे आहेत आणि प्रवीण फकीरा पाटील आणि मी स्वतः उषा हिरामण बेंडकोळी असे आम्ही प्रभागामध्ये आम्हाला चौघांनाही बी फॉर्म काल देण्यात आले ना. नवीन वर्षाच्या शुभेच्छा देते आणि सर्वांना नागरिकांना मी आवाहन करते की माझी क्लिप तुम्ही बघून आणि चांगल्या मताने मला विजय करा अशी अपेक्षा व्यक्त करते आणि 4ही कमळाला मतदान करावा ही सगळ्यांना मी विनंती करते. धन्यवाद. ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच DPA न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका.